पनवेल महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच प्रभाग क्रमांक 2 मधील अंतिम मतदार यादीत उघड झालेल्या धक्कादायक घोळामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। एका व्यक्तीच्या नावाखाली तब्बल 268 मुलांची नोंद आढळून आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या प्रकारानंतर शेकापचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नुकतीच अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली। त्यात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। एका वडिलांच्या नावाखाली असामान्य संख्येत मुलांची नोंद आढळल्यानं मतदार यादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अरविंद म्हात्रे यांनी नमूद केलंय की या 268 नावांपैकी बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील असून संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत, तरीही त्यांची नावं एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून आगामी पनवेल महापालिका निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आलेला गैरप्रकार असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय। दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधील अंतिम मतदार यादीतून पूर्वश्रित 1400 मतदारांची नावं वगळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। निवडणुकीच्या तोंडावरच असा प्रकार उघडकीस आल्यानं पनवेलमध्ये राजकीय वातावरण तापलं असून मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेवर प्रशासनाचा कितपत ताबा आहे याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।